महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने जागृती मंगल कार्यालय वसमत रोड येथे आज शुक्रवार 31 जानेवारी रोजी भव्य रांगोळी व चित्रकला स्पर्धेचे दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले असून या कार्यक्रमात बक्षीस वितरण महामार्गाच्या अधिकारी अर्चना करपुडे, एसडीएम दत्तू शेवाळे, आरटीओ अधिकारी अश्विनी स्वामी, पीएसआय रोहिदास नाटकर यांच्या हस्ते वाटप केले। जनतेने रस्त्याने मोटरसायकलवर स्वार करताना दक्षता पाळावी व हेल्मेटचा वापर करावा असेही आवाहन अर्चना करपुडे यांनी जनतेला केले आहे। आणि यावेळी व्यासपीठावर एसडीएम दत्तू शेवाळे, महामार्गाच्या अर्चना करपुडे, परभणी जिल्ह्याच्या आरटीओ अश्विनी स्वामी, रोहिदास नाटकर, सचिन चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल भराडे यांनी केले तर आभार अर्चना करपुडे यांनी मानले। यावेळी महामार्ग पोलीस केंद्राचे वरिष्ठ अधिकारी, महामार्गाचे पोलीस कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले। यावेळी महामार्गाचे पोलीस कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 1 जानेवारी ते 31 जानेवारी आपण रोड सुरक्षा मंथ राबवलेला आहे। त्यामध्ये आम्ही विविध प्रोग्राम घेतले, विविध शाळा कॉलेजेसवरती जाऊन, तसेच विविध बस स्टॉप, रेल्वे स्टेशन किंवा आपले पेट्रोल पंपवरती जाऊन आम्ही मार्गदर्शन केलं आणि त्यामध्येच आम्ही त्याचं आउटपुट म्हणून चित्रकला स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या आयोजनामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांकडून एक चांगल्या प्रकारचं आउटपुट मिळालेलं आहे। विद्यार्थ्यांनी एवढे सुंदर पिक्चर्स काढलेले आहेत की त्यामध्ये सिग्नल बोर्ड आहे, अजून झेब्रा क्रॉसिंग आहे किंवा आपलं स्पीड लिमिट आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचं सीट बेल्ट वापरला पाहिजे, ड्रिंक करून गाडी चालवली नाही पाहिजे, असं इतकं चांगलं प्रदर्शन विद्यार्थ्यांनी त्यांच्या चित्रकलेमधून आणि रांगोळी स्पर्धेमधून केलेलं आहे। आज आमचा रोड सेफ्टी जो प्रोग्राम होता 1 महिन्याचा, आज त्याचा शेवटचा दिवस आहे, म्हणून आज आम्ही त्या संदर्भामध्ये पथनाट्य पण इथे ठेवलं होतं विद्यार्थ्यांसाठी। ते पण त्या कलाकारांनी खूप चांगलं सादरीकरण केलं आणि स्पर्धेमध्ये आपल्या परिवहन विभागाच्या स्वामी मॅडम आम्हाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या, तसेच आपले परभणीचे एसडीएम शेवाळे सर पण आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। आणि यापुढेही मी सर्व परभणीच्या नागरिकांना विनंती करते की आपण रोडवरती जाताना ट्रॅफिक नियमाचे जास्तीत जास्त पालन करावे, सर्व नियम पाळूनच आपण रोडवरती यावं, वाहन आपले योग्य प्रकारे आहे का चेक करावे, तसेच आपण 2 व्हीलरवरती जाताना हेल्मेटचा वापर करावा, ड्रिंक करू नये, रॉंग साईडनं जाऊ नये, मोबाईल फोनचा वापर करू नये। तसंच 4 व्हीलरलाही लागू होतं, हेल्मेट जर सोडलं तर बाकी सर्व नियम प्रत्येक वाहनाला लागू होतात आणि आपण वाहतुकीचे नियम पाळूनच आपण देशाला आपण घडू शकतो आणि आपला देश एक सुरक्षित बनवू शकतो। तर सर्वांना माझी विनंती आहे की आपण वाहतुकीचे नियम जरूर पाळा।